स्वागत करतो आमच्या योजना खोर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात बळीराजांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे की हप्ता हा याच महिन्यात मिळणार आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर पीएम किसान योजनेमध्ये एकंदरीत 4 महिन्याच्या अंतराने हप्ता दिला जातो आणि हप्ता जो आहे हे नवीन वर्षामध्येच मिळू शकतो। एकंदरीत हप्ता जो आहे 19वा हप्ता प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक प्रमुख आणि सीमांत अशी शेतकऱ्यांना आर्थिक जे सहाय्य आहे ते प्रदान करते आणि त्याचे उद्दिष्ट जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपयाचा असा हप्ता देण्यात येत असतो आणि एकंदरीत वर्षभरात असे 3 हप्ते देण्यात येत असतात। एकंदरीत वार्षिक 6000 रुपये दिले जातात। तर मित्रांनो, या 19व्या हप्त्यासंदर्भात हप्ता कसा चेक करायचा, 18 हप्त्याचं तुम्हाला स्टेटस जर काढायचं असेल तर कसं काढणार, तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्यावीच लागेल आणि लाभधारी स्थिती मुखपृष्ठावर जा, तिथे लाभधारी स्थिती टॅबवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमची जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स केल्याच्या नंतर नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर तुमचं स्टेटस दिसेल। स्टेटसवर तुमच्या जर लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस आणि ई-केवायसी हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असतील तर काही करण्याची गरज नाही। पण तिन्हीपैकी एक प्रॉब्लेम जर नो असेल तर येस करण्यासाठी आपल्याला कागदपत्रे देऊन ते येस करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून हप्ता 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये योग्यरित्या योग्य दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर एकंदरीत मित्रांनो, अशा पद्धतीने जानेवारीच महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यातच जे हप्ता आहे ते हप्ता जो आहे तो जमा होणार आहे। एकंदरीत ही आनंदाची बातमी बळीराजांसाठी आहे। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या अनेक प्रकारच्या व्हिडिओला भेट द्यायला विसरू नका। धन्यवाद।